काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भीषण अपघात झाला होता। लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली होती आणि ते लोखंडी गज थेट पिकअप मध्ये असणाऱ्या तरुणांच्या आरपार झाले होते। त्या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 5 जण गंभीर जखमी झाले होते। 2 महिन्यांपूर्वी नारायणगावच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिल्याने मोठा अपघात घडला होता। आयशरने मागून धडक दिल्याने ही मॅक्स ऑटो पुढे असलेल्या एसटी बसवरती फेकली गेली आणि या घटनेमध्ये 4 महिला, 4 पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला होता। तर काल परवा बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर सुद्धा भीषण अपघात झाला, ज्यात 5 जणांचा मृत्यू आणि 24 जण जखमी झाले। एकंदरीत काय तर महाराष्ट्राला काही दिवसांपासून अपघातांचा शाप लागलाय असं म्हटलं जातंय, कारण नुकतंच नांदेडमध्ये 8 महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीमध्ये पडून त्यात 8 जणींचा दुःखद मृत्यू झालाय। त्यामुळे सगळीकडे शोककळा पसरली। नेमकं काय घडलं, कसं घडलं, सरकारने त्याबद्दल काय भूमिका घेतली आहे, थोडक्यात जाणून घेऊ। मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार नांदेडच्या आले गावात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढण्याचं काम सुरू होतं। त्यासाठी नागेश आवटे हा आपल्या ट्रॅक्टरमधून 8 ते 10 जणींना हळद कापणीसाठी घेऊन शेताकडे चालला होता। काल झालेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता, पण त्याचा अंदाज नागेश आवटेला काही आला नाही। शेताकडे जात असतानाच त्याचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला। विहिरीमध्ये पाणी आणि गाळ असल्यामुळे ट्रॅक्टर पूर्णपणे पाण्यात बुडाला होता। त्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। विशेष म्हणजे त्या दुर्घटनेदरम्यान प्रत्यक्षदर्शी पुरबाजी सरोदे यांनी 2 महिलांना विहिरीतून बाहेर काढलं, मात्र यात त्यांच्या स्वतःच्या पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता। दरम्यान 7 ते 8 जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून हिंगोलीसह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। प्रत्यक्षदर्शी पुरबाजी सरोदे यांनी सांगितलं की मी 2 महिलांना वाचवलं, मात्र माझी पत्नी विहिरीत आहे। सकाळी मी गावाकडून आलो होतो, मी समोर आलो होतो, ट्रॅक्टर पाठीमागून आला, मी वर होतो। आरडाओरडा झाल्यानंतर मी विहिरीजवळ आलो। विहिरीमध्ये सगळे 11 लोक होते। विहिरीमध्ये सगळ्या 7 महिला आहेत, त्यात माझी सुद्धा पत्नी आहे। माझी पत्नी मला दिसली नाही। ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्या खाली गेल्या। दगडू शिंदे यांच्या शेतात कामाला आलो होतो, हे ट्रॅक्टर मालकाचं होतं। ड्रायव्हर मी येणे अगोदर पळून गेला, असं पुरबाजी सरोदे म्हणाले। तर संतोष कांबळे यांच्याही पत्नीचा मृत्यू झालाय। माध्यमांशी बोलताना कांबळे म्हणाले की माझी 18 वर्षाची मुलगी होती, तिचं लग्न करायचं होतं। माझ्या बायकोला यांनी विहिरीतून बाहेर काढलं, बायकोचं डोकं फुटलं, असं संतोष कांबळे यांनी सांगितलं। घटनास्थळावर गुंज येथील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली, तर विहिरीत पडलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश सुरू केला। त्यामुळे परिसरातील वातावरण गंभीर झालं असून प्रत्येकाच्याच डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये। दरम्यान जखमी पुरुबाबाई कांबळे, पार्वती बुरड, सटवाजी जाधव यांना वाचवण्यात यश आलंय। ताराबाई जाधव, धरुपता जाधव, मीना राऊत, ज्योती सरोदे, चौथराबाई पारधे, सरस्वती भुरड, सिमरन कांबळे अशा एकूण 7 महिलांचा मृत्यू झालाय। विशेष म्हणजे गावातील एका कुटुंबातील 2 सुना म्हणजे सख्या जावांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। या दोन्ही महिलांना 2 ते 5 वर्षांची लहान लहान मुलं आहेत। त्यामुळे कोवळ्या वयातच काळाने मोठा सूड या चिमुकल्यांवर उगवल्याचं पाहायला मिळतंय। ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी ट्रॅक्टर चालकाने तिथून पळ काढला। आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली। त्यांच्या एक्स हँडलवर त्यांनी म्हटले की नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तसेच त्या महिलांना विहिरीतून बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांसह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे। 3 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केले। मंडळी, एका बाजूला महाराष्ट्रात ही घटना घडली आहे, तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या कोंडावत गावात सुद्धा अशीच एक घटना घडली। कोंडावत गाव हे इंदोर पासून 120 किलोमीटर दक्षिणेला आणि जिल्ह्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। या गावात दोरी तुटल्याने दुपारी तरुण विहिरीत पडला होता। तो चिखलात बुडाला आणि वर आला नाही हे बघून एक एक करून 7 गावकऱ्यांनी एकमेकांना वाचवण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या, पण त्यांचा मृत्यू झाला। गावकऱ्यांनी या घटनेबद्दल प्रशासनाला माहिती दिली आणि 100 जणांचं बचाव पथक कोंडावत रवाना झाले। मात्र चिखलात बुडालेल्या तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी SDRFच्या 15 जवानांना अनेक तास संघर्ष करावा लागला। घटनेच्या प्राथमिक तपासात दिसून आलं की गावातील एक ड्रेनेज विहिरीत सोडण्यात आलंय, त्यामुळे विहिरीत चिखल झालाय। विहिरीत
सोडलेल्या दूषित पाण्यामुळे विषारी वायू तयार झाल्याचं सांगितलं जाते। विहिरीत तयार झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे, असं कोंडावत पोलीस अधीक्षक मनोज राय यांनी सांगितले। या विहिरीचा वापर फक्त उत्सवांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी केला जात असे। पिण्याच्या पाण्यासाठी तिचा वापर केला जात नव्हता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले। जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांनी प्रत्येक पीडिताच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी माहिती देखील दिली आहे। मंडळी, दोन्ही घटनांना लाखोची मदत जाहीर केली आहे, पण या लाख रुपयांच्या मदतीने या कुटुंबाचं आयुष्य तडीस जाईल का, हा सध्या प्रश्नच आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। सोबतच आपल्या विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका।